नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच आपण ही प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं दिलेली नव्हती। आता आपण उत्तरांसहित अभ्यासत आहोत। विभाग 1 गद्य। प्रश्न पहिला अ, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे 2 गुणांसाठी आहे। घट्ट, सुंदर, मजबूत, स्वकीय, परकीय। दुसरा प्रश्न, पुढे उतारा देखील देण्यात आलेला आहे। नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये 1 गुणासाठी। रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक, मुलायम, भक्कम, धारदार आणि बहुरंगी। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। त्यावर आधारित तिसरा प्रश्न, आकलन कृती वर्गीकरण करा। जन्माने प्राप्त नाती व सानिध्याने प्राप्त नाती 2 गुणांसाठी। बघा, जन्माने प्राप्त नाती आहेत आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आणि सानिध्याने प्राप्त झालेली नाती आहेत गुरु, मित्र, शेजारी, हितचिंतक। चौथा प्रश्न, आकृती पूर्ण करा। नात्यांमधील भेदाभेद 2 लिहायचे आहेत, स्वकीय, परकीय। चौकट लहान असल्यामुळे आपण चौकटी बाहेर लिहिलेला आहे, पण तुम्ही उत्तरपत्रिकेत व्यवस्थित चौकट करून सुटसुटीत लिहायचं आहे। 5वा प्रश्न, नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा। प्रश्न, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर कृती बघा। आकृतीबंध पूर्ण करा। सकाळचे दृश्य, प्रसन्नतेने व उल्हासाने भरलेले वातावरण, आणि नंतर आहे दुपारचे दृश्य, प्रखर तेजाने असलेला उसळलेला आसमंत। प्रश्न, रिकाम्या जागा भरा। सूर्याची धमकी, या ठिकाणी आहे माझ्याकडे डोळे वटारून पाहिले तर डोळे जाळून टाकीन, आणि दुसरे आहे सूर्याचे प्रखर तेज सर्व पृथ्वीला दिपवून टाकतो। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। त्यावर आधारित तिसरा प्रश्न, कोण ते लिहा। दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक, शेतकरी। पुढे तुम्ही गाडी, वाहन व सायकल रिक्षावाले देखील लिहू शकता। प्रश्न, धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी, शेतकऱ्याची पत्नी। चौथा प्रश्न 1 गुणासाठी आहे। गटात न बसणारा शब्द ओळखा। पशु, पक्षी, माणसे, डोंगर। गटात न बसणारा शब्द आहे डोंगर। दुसरा प्रश्न, सहसंबंध ओळखून चौकट भरा। 1 गुणासाठी। दीप दिपवणे, तेचईल तेजाने। विसावा विसावणे, घाम घामाने। 5वा प्रश्न, तुम्हाला या उतारावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा। प्रश्न, पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न 1, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। माणसाने घरांना कलात्मक आकार दिला। कलात्मक या शब्दाला आपण अधोरेखित केलेला आहे। माणसाला दगडच देव वाटू लागल्याचे कारण। त्याचा पर्याय बरोबर आहे, दगडाने माणसाचे जीवन सुखाचे केल्यामुळे। दुसरा प्रश्न, आकृती पूर्ण करा। अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू। 4 वस्तू आहेत, भांडी-कुंडी, हत्यारे, दागदागिने, आवते। तिसरा प्रश्न, स्वमत, माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताराच्या आधारे तुमच्या मते स्पष्ट करा। या ठिकाणी उतारातच उत्तर दिलेलं आहे। 1, संबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपकारी सुखाचे केल्यामुळे व त्याच्या सृजनशीलतेला कला व विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटू लागले आणि तो त्यांना पूजू लागला। देव वाटून त्याने तो पूजला। प्रश्न चौथा, पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा। विभाग 2 पद्य विभाग आहे हा। 1, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक लिहा 2 गुणांसाठी। झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे यातील फरक लिहायचा आहे। झोपडीतील सुखे बघा, निर्भयतेने झोपता येते,
ताऱ्यांकडे पाहण्याचा आनंद मिळतो. आणि महालातील सुखे आहे, पैशाने मिळणारी सर्व सुखे महालात मिळतात. झोपायला मऊ मऊ बिछाने असतात. दुसरा प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा. महालात चोऱ्या होतात. कारण लिहायचं आहे. कारण तिजोऱ्यांमध्ये धनदौलत असते. दुसरं आहे, झोपडीत चोऱ्या होत नाही. कारण चोरण्या इतपत धनदौलत नाही. या ठिकाणी पुढे आपल्याला कविता देखील देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित आपण तिसरा प्रश्न पाहू. चौकटी पूर्ण करा. महालात जाण्यासाठी हा शब्द येतो मज्जाव. आणि दुसरे, महालात चोऱ्या होऊ नयेत म्हणून लावले जातात पहारे. चौथा प्रश्न, तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. या ठिकाणी आपण प्रश्न तयार केलेला आहे. धनदौलत साठवण्याचे साधन कोणते? हा प्रश्न तयार झाला. त्याचं उत्तर बरोबर तिजोरी येईल. पाचवा प्रश्न, पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विसवे या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. ब प्रश्न, पुढील मुद्द्यांच्या आधारे धरीला पंढरीचा चोर या कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. 1. प्रस्तुत कवितेचे कवित्री आहे संत जनाबाई. 2. कवितेचा विषय विठ्ठलाबरोबर प्रेमळ सुसंवाद व लटकी भांडणातून भक्तिभाव स्पष्ट केला आहे. तिसरा प्रश्न, कवितेचा काव्यसंग्रह ग्रामगीता. चौथा प्रश्न, कवितेतून व्यक्त होणारा विचार परमेश्वराप्रती मानवी जीवनातील निष्ठा व भक्ती हा भाव व्यक्त होतो. आणि 5. कविता आवडण्याचे कारण हे चित्रपटातील गीत आहे. हे गीत अतिशय सुंदर पद्धतीने गायले आहे. अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी 7 मार्क हे मिळतील. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुलना करा भारतातील धुके आणि लंडनमधील धुके. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे भारतातील धुके आणि लंडनमधील धुके. दुसरा प्रश्न, इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव 5 ते 7 वाक्यात लिहा. 3 दिलेले आहेत. कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत. आपण दोन्ही कृतींची उत्तरे अभ्यासलेली आहेत. विभाग 4 व्याकरण स्वाध्याय व भाषा अभ्यास. प्रश्न चौथा व्याकरण घटकावर आधारित कृती. अलंकार, अमृताहून गोड नाम तुझे देवा. या वाक्यातील उपमय, उपमान आणि अलंकार लिहायचा आहे. उपमय हे नाम असते. उपमय आलेला आहे देव. उपमान अमृत. अलंकार व्यतिरेक. ब प्रश्न, पुढील ओळींमधला अलंकार ओळखा व स्पष्टीकरण द्या. 1 गुणासाठी. चंद्रमे जे अलांछन मात्रंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. दुसरा प्रश्न, शब्दांच्या जाती. अव्यय अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास. ब आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. तिसरा प्रश्न आहे रसविचार. पुढील ओळीतील रस ओळखा. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. दुसरे, असे अचानक ढग गडगडले आभाळातील हत्ती पडले. वाक्यप्रचार. चुकीची जोडी ओळखायची आहे. आश्रय देणे निवारा देणे. दुसरे, आयुष्य गमावणे जीवन संपवणे. आणि तिसरी जोडी चुकीची आहे. डोळे पाणावणे हुंदके देणे. आणि 4, कोलमडून पडणे मनाने ढासळणे. ब प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचे अचूक अर्थाचे पर्याय निवडा. दंग असणे, मग्न असणे. 5वा प्रश्न, म्हणी पूर्ण करा. 1 गुणासाठी आहे. क कोल्हा काकडीला राजे. ख नाचता येईना अंगण वाकडे. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1 शब्दसंपत्ती विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे. आपण समोरच उत्तराचा पर्याय लिहिलेला आहे. 1 स्वकीय, त्याचा ब पर्याय आहे परकीय.
2 नाजूक, त्याचा ड पर्याय आहे भक्कम. 3 ठळक, त्याचा अ पर्याय आहे पुसट. आणि 4 आहे तारुण्य, त्याचा क पर्याय आहे वार्धक्य. दुसरा प्रश्न, लेखन नियमानुसार लेखन. अचूक पर्याय निवडायचा आहे. अचूक पर्यायाला आपण अधोरेखित केलेला आहे. त्यामधील जो दुसरा शब्द आहे निर्विवाद तो बरोबर आहे. आणि दुसऱ्या गटातील दुसरा शब्द बरोबर आहे फलश्रुती. ब प्रश्न, पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. यंत्रमानवाचा मेंदू गणिती असल्याने ते कोणालाही शोधून काढू शकतात. त्यामध्ये गणिती हा शब्द दुरुस्त करून लिहायचा आहे. तिसरे, विरामचिन्हे. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. दुपार म्हणजे उठा, आराम, बस. त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे, सिंगल अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम. चौथे, पारिभाषिक शब्द. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. 1 इंडेक्स अनुक्रमणिका आणि 2 प्रोग्राम कार्यक्रम. 5वा प्रश्न, अकारविल्हे. भाषिक खेळ. पुढील शब्द अकारविल्हेनुसार लावा. त्यामध्ये आपण लावलेले आहेत 1 अनाथ, 2 दोर, 3 रजनी आणि 4 सुपी. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा अ, पुढील कृती सोडवा. पुढील सूचना फलक वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवायची आहे 5 गुणांसाठी. 2 कृती दिलेल्या आहेत, 1 कृती सोडवायची आहे. आणि दुसरी कृती आहे जाहिरात लेखन. चौकटीत दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात करा. त्यापैकी आपण दुसरी कृती सोडू, जाहिरात लेखन. या ठिकाणी जाहिरात लेखन केलेलं आहे. झकास मिसळ, झकास मिसळ, झकास झणझणीत मिसळ. चविष्ट, चटपटीत, चटकदार, रुचकर, स्वादिष्ट, चवदार, मस्त, स्वस्त. एकदा या मग पुन्हा पुन्हा याल. ब प्रश्न, पुढील कृती सोडवा. कथालेखन. लिहिलेल्या कथेची सुरुवात वाचा व त्या आधारे पुढील कथा पूर्ण करा. 5 गुणांसाठी आहे. आपण पुढची कथा पूर्ण करू. या ठिकाणी कथा पूर्ण केलेली आहे. पुढची कथा. प्रश्न आहे बातमी लेखन. पुढील विषयावर बातमी तयार करा. अविचाराने ओढवला मृत्यू, सेल्फी काढताना अपघात, तरुण गंभीर जखमी. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. हे नमुना उत्तर आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा बातमी लेखन तयार करू शकता. आणि क कृती आहे लेखन कौशल्य. पुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवरील जवानाचे मनोगत लिहा. 5 गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.